welcome to my new vlog. Yes. Welcome back to my new vlog. हाय हॅलो नमस्ते. तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार तर तुमचा येणार प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत. तर मी प्रिया आपले मिस्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो आज आहे गणपती बाप्पाचा दिवस दुसरा आणि म्हटलं चला की आपण कालपासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, तर आज सकाळी सकाळी मस्त एक छानसा असा व्लॉग बनवूया. तर त्याचीच ही तयारी. मस्त स्वच्छ घर वगैरे झाडून झालेले आहेत, माझी आंघोळ देखील झालेली आहे आणि आता दिवाबत्ती करायची आहे देवाजवळ, कारण रात्री मी तेल टाकलेलं होतं आणि दिवा देखील चालू होता, पण आय थिंक तेल संपलं असणार आहे आणि दिवा देखील विझलेला आहे. तर ते करायचं आहे. मिष्टी स्कूलला गेली आहे सकाळीच आणि आज सकाळी जागच नाही आली लवकर, त्यामुळे मिष्टीला आज छोट्या टिफिनला दिलंय ॲपल आणि मोठ्या टिफिनला दिलंय काकडी आणि पोहे बनवले होते. आणि आज राजूला उपवास असल्यामुळे आज मी आणि मिष्टीच आमचं दोघींचा स्वयंपाक असणार आहे. सो सकाळीच मम्मी उठल्यानंतर ब्रेकफास्ट देखील करून घेतला. पोहे तिच्यासाठी केलेच होते, म्हटलं चला आपल्यासाठी करूयात जरा जास्त. तर मग माझा ब्रेकफास्ट देखील झालेला आहे. आता मी दिवाबत्ती वगैरे करते. आज गुरुवार असल्यामुळे देवाची देखील तिकडे पूजा करायची आहे. सो चला कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पुढे पाहत राहा आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आता आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सध्या आता मस्त सणांना सुरुवात झालेली आहे आणि 10 दिवस गणपती म्हणलं की विचारूच नका, मज्जाच मज्जा आहे. तर इथे मी दिवाबत्ती करून घेते सकाळची, त्यानंतर हळदी-कुंकू वाहणार देवाला आणि तिथले जो पसारा काही असेल म्हणजे सुकलेले फुलं म्हणावं किंवा दुर्वा म्हणावं हे सगळं आवरून घेणार. आणि राजू जस्ट आंघोळीला गेलाय, तो आल्यानंतर आम्ही आरती करू. आणि सध्या घरात खूप शांतता आहे, कारण मिष्टी स्कूलला गेलेली आहे. ती स्कूलला गेलेली असते म्हणजे घर पूर्णपणे शांत असतं. तर अशी माझी चाललेली आहे इथे तयारी. ज्या दिवशी गणपती बाप्पा बसले त्याच दिवशी विकत दुर्वा आणलेला होता भरपूर, आणि त्यानंतर भरपूर मोठी जुडी असल्यामुळे मी त्याच निवडून पाण्यामध्ये टाकून ठेवल्या होत्या. त्याच आता 21 गड्डी अशी बनवून घेते आहे. आणि म्हणजे आता ह्या 2-3 दिवस जातील, त्यानंतर आमच्या गार्डनमधून दुर्वा आणायच्या आणि त्याच्या बनवायच्या. ही जी सकाळची आरतीची वेळ त्यावेळेला सगळ्यांच्याच घरी आपल्या आपल्या काहीतरी कामं चाललेले असतात, त्यामुळे सकाळी आम्ही 2घच जण असतो आरतीला. आणि हेच मला आवडत नाही. मिष्टी असली की कसं जरासा धिंगाणा असतो किंवा तिची काही ना काही बडबड चाललेली असते, किंवा संध्याकाळी कुणी शेजारचे वगैरे त्यांना देखील आपल्याला आरतीला बोलवता येतं, तर मस्त वाटतं. पण ह्या वेळेला खूप शांत शांत वाटतं आम्हाला. सकाळी सकाळी लवकर आरती झाली त्यामुळे असं वाटलं हां चला आता आपण निवांत झालोय. नाहीतर मग गणपती बाप्पा जर नसतात तेव्हा माझे कामं निवांत चाललेले असतात आता सध्या, की आरामात मिष्टी गेल्यानंतर थोडासा टाईमपास करायचा, कारण ती जेव्हा घरी असते तेव्हा खूप दगदग होऊन जाते. तिचं टिफिन बनवा, तिचं सगळं रेडी करा आणि मग त्यानंतर मी निवांत असते. पण मी आता आरती झाल्यानंतर निवांत बसलेली आहे आणि गॅलरीमध्ये बसून नाश्ता म्हणावं किंवा असं काहीतरी खायचं प्यायचं मला खूप आवडतं, कारण खूप छान व्ह्यू असतो आमच्या बाल्कनीमध्ये. आणि सध्या पाऊस असल्यामुळे तर जास्त काही गॅलरीत बसता येत नाही, पण इथे मी मस्त माझे झाडं पाहत वगैरे किती फुलं आलेत किंवा काय हे सगळं पाहत मस्त माझं नारळ पाणी एन्जॉय करत होते. तर आमच्या गॅलरीतनं खूप छान व्ह्यू दिसतो. सनसेट तर खूपच सुंदर दिसतो आणि ते मला खूप जास्त आवडतं. ते झाल्यानंतर मी इथे लागले स्वयंपाकाला. आज राजूला उपवास आहे, तर आम्ही दोघीच आहोत मिष्टी आणि मी जेवायला. तर मी माझ्यासाठी मस्त मुगाची भाजी बनवली. आज मुगाची भाजी खावीशी वाटत होती, तर आधी चपात्या करून घेतल्या आणि त्यानंतर मस्त मुगाची भाजी बनवणार होते. तर सध्या हा स्टूल जो आहे तो माझ्या खूप जास्त कामात येतोय, कारण काही जरी कामं करायची म्हणलं ना किचनमध्ये की मी ते इथे बसून करत असते, म्हणजे माझे पाय दुखत नाही. आजकाल जरा वेट गेन झाल्यामुळे जास्तच पेन होत आहे मला पायांमध्ये, किंवा कंबर देखील दुखती आहे. तर या गोष्टींसाठी तो स्टूल खूप उपयोगी पडतोय मला खरंच. तर इथे चालली आता माझी भाजी बनवायची तयारी. टोमॅटो, कांदा, अद्रक लसणाची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर या सगळ्या वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि मुगाची डाळ आणि त्यात थोडीशी मी मसूरची डाळ टाकलेली आहे. आणि डायरेक्ट मी कुकरलाच ही भाजी लावून देणार आहे, कारण तशी देखील छान होते. आधी शिजवून घ्यायची, त्यानंतर परत फोडणी द्यायची. हे कामं दुप्पट होतात, वाढतात कामं, त्यामुळे अशी झटपट मुगाची डाळ खूप छान लागते. तुम्ही देखील ट्राय करा. आय थिंक भरपूर जण अशीच करत असणार आहे. तुम्ही कशी करता ते देखील मला कमेंट करून कळवा, कारण सगळ्यांच्याच वेगवेगळ्या पद्धती असतात भाज्या बनवण्याच्या. इथे अशी माझी डाळ झालेली आहे आणि आता कंट्रोल होत नाही आहे, भूक लागली आहे. तर मी पटपट मस्त जेवायला घेतलं. गरमागरम मुगाची डाळ आणि सगळं हे जे आहे सलाड किंवा दही पोळी
तर खूप छान जेवण गेलेलं. गरम गरम असलं ना की आपण जरा जास्तच खाल्लं जातं आपल्याला. तर चला मंडळी या जेवायला. तर जास्त करून मी आता चेअरवर वगैरे असंच बसणं प्रेफर करते, कारण खाली बसून जेवायचं म्हणलं की उठायला खूप त्रास होऊन जातो मला जास्त. Hi guys, welcome to my new vlog. Yes. Welcome back to my new vlog. हो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही मस्त बसलोय स्टडीला. मिष्टी स्कूलमधनं आली आहे. एक मिनिट. मिष्टी स्कूलमधनं आली आणि 1 hour तिने TV बघितलाय. त्यानंतर आमचा स्टडी टाइम असतो. मग स्टडी झालं की मग मिष्टी खेळणार, हो की नाही. मिष्टी आता 1 hour TV पाहत असते आणि संध्याकाळी 1 hour असा मिष्टीचा टाइम ठरलेला आहे. कधी थोडंफार जास्त कमी होत असतं. तर मग आता आली तर म्हटलं चला आता आपलं स्टडी कम्प्लीट करून घेऊ. आता आम्ही स्टडी करणार आहोत. आणि हे तुझे आहे ना हे समज चुकीचे लिहिले, त्यामुळे आन्सर चुकीचं आलंय. इथे 42 आहे तर इथे 42 लिह. 60 हे तू हेच इकडे लिहिलंय. येस. हा इथे हे तर हे रोजचं काम असतं स्टडी घ्यायचं, मॅडमची स्टडी. तर आता ते काम मी करून घेतो. तर तू अभ्यास कर तुझं सर. तर मस्त दुपारचा आराम झाला. त्यानंतर आताच दिवाबत्ती करून झाली आणि आता स्वयंपाकाची तयारी, कारण आज राजूला उपवास आहे त्यामुळे लवकर स्वयंपाक करायचा आहे. आणि आज तळणीचे मोदक देखील करायचे आहे मला प्रसादासाठी, तर ते देखील मी करून घेते. तर पटापट स्वयंपाक करावा लागणार आहे. तर आज कोरड्या खोबऱ्याचे नारळाचे आणि मी खाणार आहे बुट्टा. येस. हे इथं मिष्टी मला मस्त हेल्प करत होती. बुट्टा तिला खायचंय तव्यावर मस्त फ्राय करून. जा बच्चा तवा घेऊन ये जा. तर ती सोडून देत होती. नाही तव्यावर होतं. तर मस्त तव्यावर थोडंसं मी तेल टाकणार आहे आणि ते भाजायला ठेवणार आहे कॉर्न. आणि त्यानंतर त्याच्यावर मस्त थोडंसं मीठ टाकायचं, तिखट टाकायचं आणि लिंबू पिळायचं. टेस्टी लागतात, आम्हाला सगळ्यांनाच आवडतात असे. तर हे बघा तयार आहेत मिष्टूचे मस्त कॉर्न. तर छान यांना असं थोडंसं भाजून घेतलंय, त्यात मीठ टाकलंय आणि तुम्हाला माहितीये का माझी मम्मा मास्टर शेफ आहे. चीज बॉल पण बनवता येतात घरी. हो भरपूर जणांना जमतात बाळा. हो. बघ मस्त होता, टेस्टी. गरम आहे म्हणून तुला दिलं नाही पहिले मी. मला मीठ वगैरे चेक करायचं होतं ना. कसं आहे मीठ? हे पुढे ना. कसे यम्मी आहे ना. सॉलिड. मिष्टीचं दुपारपासून चाललेलं की मला बनवून दे. तिला म्हटलं थोडंसं थांब, आधी स्टडी करून घे, संध्याकाळी मी बनवून बघितलं तू माझ्या ड्रेसवरती बघा लिंबू. हे घे मस्त झाले. एन्जॉय. मिष्टी तर गेली आहे मस्त आता कॉर्न घेऊन. मस्त TV पाहत आता मिष्टी तिचे कॉर्न एन्जॉय करणार आहे. घरात लहान मुलं म्हणलं की असं असतं, तिचं नेहमी मी किचनमध्ये असते की काही ना काही मध्ये मध्ये चालू असतं. आणि आता सध्या व्लॉग परत स्टार्ट केले त्यामुळे तिला मध्ये मध्ये येऊन बोलायला खूप जास्त आवडतं. आणि इथे मी बनवते साधे कणकेचे मोदक. मी अजून उकडीचे मोदक ट्राय केलेले नाही, तर यावेळेस म्हटलं चला उकडीचे पण मोदक आपण एखाद्या तरी दिवशी ट्राय करू. तर मी हे जे सारण आहे खोबरं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलं आहे, थोडंसं परतवून घेतलं आहे आणि एक मनुकी अशी मी त्याच्यामध्ये टाकते आणि वेलची पूड. तर असं सारण बनवलं आहे. हे बघा असा छोटूसा मोदक मी असा बनवते आहे. तर हे बघा असे माझे मोदक हे बनवून झाले. आता मी त्यांना तळणार आहे आणि मी मोजून 7 मोदक बनवले, म्हणजे 7, 11, 5 किंवा 21 असे मोदक चालतात बाप्पांना. आणि मी जर 21 बनवले तर ते खूप जास्त होऊन जातील आम्हाला. 11 देखील आम्हाला जास्त होऊन जातील. म्हणून म्हटलं की आपण कमी मोदक बनवूया, कारण आता रोजच काही ना काही गोडाचं करायचं आहे प्रसादाला. तर मग थोडंच खाल्लेलं बरं. त्यामुळे मी असे 7 मोदक केलेले आहे प्रसादासाठी. आणि मग आता तळून घेणार आणि मी आरती करणार.
इथे चालली आहे मागे आरतीची तयारी आणि हे माझे असे छान मोदक रेडी आहेत. आणि मॅडम अशा मस्त इथे अभ्यास झाला आहे, बुक काही उचलले नाही पण झोपून असं मस्त टी व्ही पाहणं चाललेलं आहे मॅडमचं. तारक मेहता का उलटा चष्मा आमचं फेवरेट आहे. सो जरा आता आम्ही आरती करून घेतो, त्यानंतर जेवण करतो. नंतर तर असतातच ओटावरायचा, भांडी घासायची, हे कामं तर आपल्याकडनं काही सुटत नाही, हे तर करावंच लागतात. त्यानंतर ते कामं असणार आहे. आणि आता जरासं बाहेर थोडासा पाऊस चाललेला आहे. जर पाऊस नसला तर म्हटलं चला एक बाहेर चक्कर मारून येऊ की बघूया काय काय देखावे आहेत किंवा कसं कसं डेकोरेशन आहे. सो आम्ही आरती करून घेतो आणि मग तुमच्याशी बोलते नंतर. तर आमचे जेवण झालेले आहेत आणि आता भांडे आणि ओटा जे आहे ते माझी वाट पाहत आहेत. तर नेहमीच मी कधी पण स्वयंपाक करायच्या वेळेस एक वेळेला मी ॲप्रन घालणार नाही, पण भांडे आणि ओटा जेव्हा साफ करायचं असतो तेव्हा मी आवर्जून ॲप्रन घालते. कारण आपले जे रेग्युलर हे टॉप असतात ते असतात त्यांना डाग पडतात किंवा पाणी आणि ओलं होतं, याच्यामुळे मी ॲप्रन नेहमी यूज करत असते. आणि आधी मी ओटा क्लीन करून घेते आहे, त्यानंतर मी भांडे घासणार आहे. तर असं माझं हे रोजचं रुटीन आहे की जेवण झालं की आधी हा ओटा आवरायचा आणि भांडे घासायचे आणि त्यानंतरच निवांत बसायचं. हे दोन जर कामं माझी झाली नाहीत तर मला असं काहीतरी अधुरंच वाटतं. मी कधीच भांडे रात्रीचे तसेच सकाळसाठी ठेवत नाही, कारण सकाळी जर उठून आपण किचनमध्ये आलो की खूप आळस चढतो ते सगळे भांडे वगैरे बघून. त्यामुळे रात्रीच ते क्लीन केलेले बरे असं मला वाटतं. आणि आता मी पटापट मस्त भांडे घासून घेते आणि त्यानंतर घासणीचा डब्बा आणि घासणी देखील मी क्लीन करून घेणार आहे. कारण घरात कॉक्रोच होण्याचं मेन रिझन हेच असतं की खरकटं वगैरे जर असलं की कॉक्रोच तिथे पळत येतात. सो असं होतं आजचं माझं रुटीन. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि आता इथे माझे पूर्ण काम असे झालेले आहेत आणि मी मस्त असा सुटकेचा श्वास घेते आहे. आता निवांत बसणार आहे. बाय.